सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी। काठमांडूमध्ये विमान कोसळल्याची घटना घडलेली आहे। विमानात 19 प्रवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे। नेपाळमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळलंय। सूर्या एअरलाइन्सच्या या विमानात 19 जण होते असं सांगण्यात येत आहे। उड्डाण घेत असताना विमानाला अपघात झाला आणि आग लागली। सध्या मदत कार्यासाठी पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहेत। या विमानात अपघात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, काठमांडूमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे, काय अपडेट आहे? किती जणांचा मृत्यू झालेला आहे? काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 11 वाजता सूर्या एअरलाइन्सचं एक विमान टेक ऑफ करत होतं। काठमांडू एअरपोर्टवरून ते थेट पोखरा या ठिकाणी जात होतं, जे नेपाळमधील एक परिसर आहे। आणि या ठिकाणी टेक ऑफ करत असताना हे विमान खाली कोसळलेलं आहे। आणि या झालेल्या दुर्घटनेमध्ये अद्याप किती जणांचा मृत्यू झाला किंवा जीवितहानी किती जणांची झालेली याबद्दलचा अधिकृत आकडा प्रशासनाकडून देण्यात आलेला नाहीये। मात्र ज्यावेळेस हे विमान टेक ऑफ करत होतं त्यावेळेस विमानामध्ये केबिन क्रू सह 19 जण प्रवास करत होते। सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे। आणि ही दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हे दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी बचाव कार्य हाती घेण्यात आलेलं आहे। आणि भीती व्यक्त केली जाते की कारण अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये जे प्रवासी असतात किंवा जी व्यक्ती असते त्यांच्या वाचण्याची जी शक्यता आहे ती खूपच कमी असते। त्यामुळे मृतांचा आकडा हा किती आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। काठमांडूमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। विमानात 19 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सूर्या एअरलाइन्सच्या विमानात 19 प्रवासी असल्याची माहिती मिळते। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। नेपाळच्या राजधानी काठमांडूमध्ये विमान कोसळल्याची घटना घडलेली आहे। या विमानात 19 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। काठमांडूमध्ये हे विमान कोसळलेलं आहे।